सोलापूर जिल्ह्यामध्ये सीना नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अनेक सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तीच्या माध्यमातून व शासनाकडून पूरग्रस्तांना शेतकऱ्यांना मदतीचे वाटप केले जात आहे। पूरग्रस्त शेतकऱ्याबरोबरच त्या गावातील निराधार लोकांनाही किटचे वाटप करून त्यांच्याही चेहऱ्यावरती दिवाळी सणाचा आनंद फुलावा, त्यांनाही मदतीचा हात द्यावा असे मत आस्था सामाजिक संस्थेचे संचालक देवीदास चेळेकर यांनी व्यक्त केले। मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील चव्हाण वस्ती येथील निराधार नागरिकांना दिवाळीकरता लागणाऱ्या वस्तूंचे किटचे वाटप प्रसंगी चेळेकर बोलत होते। यावेळी 50 निराधार व्यक्तींना श्राविका संस्थेचे विश्वस्त देवई शाह यांच्या प्रेरणेतून व सोलापुरातील PS इंग्लिश मीडियम प्रायमरी हायस्कूल यांच्या वतीने दिवाळी फराळाचे पॅकेट वाटप करण्यात आले। यावेळी आस्था संस्थेचे अध्यक्ष आनंद तालुकोटे, संचालक देवीदास चेळेकर, पत्रकार कृष्णकांत चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख सुहास चंचुरे यांच्या हस्ते किट वाटप करण्यात आले। सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी इथपर्यंत येऊन आज शिरापूर गावातील निराधार लोकांना फुलाची पाकळी अशी मदत केली आणि त्यासाठी आपल्या गावचे पत्रकार कृष्णकांत चव्हाण हे सतत आपल्या गावासाठी धडपडत असतात आणि त्यांच्या माध्यमातून आज ही मदत आमच्यापर्यंत पोहोचते, त्याबद्दल मी या सर्वांचे आभार व्यक्त करते। ही मदत केली लाख मोलाची मदत आहे आणि निराधार लोक आहेत, निराधार लोकांसाठी आपले पत्रकार सतत आता जवळजवळ माझ्या हिशोबाने कमीत कमी 7-8 तिकीट शिरापूर लावून दिले। त्यातनं राहिलेले निराधार होते, आता पूरग्रस्तांना त्यांनी दिले, मागच्या वेळेस निराधाराला दिले, त्यातनं कळलेली निराधार होती, ती खरंच गरजवंत होती, त्यांच्यासाठी तुम्ही संस्थेने दिले त्याच्याबद्दल धन्यवाद। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।